नमस्कार मैत्रिणींनो. बघा सकाळी सकाळी रोज स्वयंपाकाचं टेन्शन. तर बघा इथे आज करणार आहे शेवग्याच्या शेंगा. छान कांदा खोबरं लसूण अद्रक सर्व मसाले तिखट मीठ हळद सर्व एकत्र टाकून घेतलं आणि इकडे मी त्याला छानपैकी मिक्सरवर बारीक वाटून घेते आणि इकडे ठेवलेलं आहे तेल, कारण याच्यात मी पकोडी तळले होते. तर कढईत तेल ठेवलं, जिरं मोहरी टाकली आणि वाटलेला सर्व मसाला टाकला. आपण काळ्या मसाल्याच्या शेवग्याच्या शेंगा करतोय, छान असं तरीबाज. आणि इकडे आता टाकत आहे मी शेंगा. छान मस्त तेल सुटेपर्यंत परतायच्या. आहा किती छान सुगंध येतो बघा. मस्त मसाल्याच्या काळ्या मसाल्याच्या शेवग्याच्या शेंगा कोणाकोणाला आवडतात बरं, नक्की सांगा. आणि इतकी छान भाजी झालेली आहे. आता टाकलं आहे गरम पाणी आणि ठेवते आहे इकडच्या गॅसवर. मला जरा घाई आहे, पटपट बनवायचं आहे. आणि मस्त थपाथपा 4 भाकरी टाकून घेतल्या सर्वांसाठी. आणि साहेबांचा द्यायचा डबा, आज डब्यात भाकरीच देणार आहे मी टिफिनमध्ये. तर आता भरती आहे मी टिफिन. आणि मी तिन्ही गॅस एकदम चालवते बरं का. 3 गॅसवर माझा स्वयंपाक असतो नेहमी. झटकीपट पटापट उरकून मोकळं झालं आहे स्वयंपाक. आणि आता भरते मी टिफिनमध्ये शेवग्याच्या शेंगा, भाकरी, कांदा लिंबू सर्व काही, लोणचं ठेचा. आणि आता झाला टिफिन भरून. आणि चला मग, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. आणि कुणाकुणाला माझे व्हिडिओ आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा.